गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्मा तस्मै श्री गुरुवे नमः. श्री गुरुपौर्णिमा, व्यास पौर्णिमा ही गुरु शिष्याच्या नात्याचे, प्रेमाचे, आदर्शाचे प्रतीक मानले जाते. गुरुवर प्रेमाचा, आदराचा, भक्तीचा वर्षाव करून त्यांच्या कृपेस, आशीर्वादास प्राप्त करण्याचा हा दिवस म्हणजेच शुभ पुण्यदायी योगच आहे. सर्व विद्या, वेद, पुराणे यांचे माहेरघर, मूळ स्त्रोत, आद्य गुरु म्हणून महर्षी व्यास यांचे स्थान अनन्यसाधारण आहे. म्हणून गुरुपौर्णिमेस व्यास पौर्णिमा असेही म्हटले जाते. अशा या महत्त्वपूर्ण तिथीस व्यासांचे, गुरुजनांचे, आध्यात्मिक गुरूंचे पूजन केले जाते. त्यांच्याकडून गुरुमंत्र, दीक्षा, शिक्षण घेतले जाते. गुरुबद्दल श्रद्धा, कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस. या दिवशी गुरुची विधिवत पूजा केली जाते. पूर्वी मौजी बंधनानंतर मुलांना गुरुगृही आश्रमात विद्या शिकण्यासाठी पाठवत असत. गुरु मन लावून सर्व विद्या शिकवत. व्यक्ती नाशवंत आहे, पण विद्या ही अक्षय धन आहे. विद्याभ्यास पूर्ण झाल्यानंतर शिष्य घरी जाताना गुरुजींना वंदन करून गुरुदक्षिणा काय देऊ असे विचारत होते. एकदा गुरु म्हणाले, तुला जर गुरुदक्षिणा द्यायची असेल तर मी जसे शिष्य तयार केले तसेच तू अनेक शिष्य तयार कर. तुझे ज्ञान इतरांना वाट, हीच माझी गुरुदक्षिणा. असे आदर्श गुरु आपल्या भारतात पूर्वापार होते, आहेत आणि होतीलही. त्यांचे स्मरण, त्यांची कृतज्ञता म्हणून हा दिवस साजरा केला जातो. गुरुचे ज्ञान आणि विचार आचरणात आणावे हा गुरुपौर्णिमेचा उद्देश आहे. गुरूंच्या पूजनाने पाप नष्ट होते आणि शांती लाभते. श्री गुरूंच्या छायेत बसल्यामुळे मन व बुद्धीचा विकास होतो. वेदशास्त्र आणि उपनिषदामध्ये ग्रंथित केलेले ज्ञान शिष्याला देण्यासाठी परमेश्वराने गुरुला जनतेच्या कल्याणासाठीच पृथ्वीवर आणले. गुरुचे मन संयमी व एकाग्र असते. कोणत्याही परिस्थितीत त्यावर परिणाम होत नाही. विद्यादान न संपणारे श्रेष्ठ दान आहे. गुरु से शिष्य सवाई व्हावा अशीच गुरूंची आंतरिक इच्छा असते. असे अनेक आदर्श शिष्य आपल्या भारतीय परंपरेत झाले आहेत. जन्मताच आई आपली ही पहिली गुरु असते. शाळेत, महाविद्यालयात गुरुजी आणि शिक्षक आपले गुरु असतात. आणि आयुष्यामध्ये कसं जगावं, आयुष्याची शाळा कशी जगावी, आयुष्य म्हणजे काय, जन्म म्हणजे काय हे सांगण्यासाठी संतांना आपले गुरु केले पाहिजे. श्रीरामाचे गुरु वशिष्ठ व विश्वामित्र, श्रीकृष्णाचे गुरु सांदीपनी, कौरव, पांडव, एकलव्याचे गुरु द्रोणाचार्य, ज्ञानेश्वरांचे गुरु निवृत्तीनाथ, निवृत्तीनाथांचे गुरु गहिनीनाथ, गोरक्षनाथांचे गुरु मच्छिंद्रनाथ, एकनाथांचे गुरु जनार्दन स्वामी, विवेकानंदांचे गुरु श्री रामकृष्ण, शिवरायांचे गुरु संत तुकाराम, कल्याण स्वामींचे गुरु संत रामदास असे अनेक गुरु आपल्याला दिसून येतील. आत्मज्ञान हेच सद्गुरूंचे स्वरूप आहे. गुरु म्हणजे अढळ श्रद्धा. अढळ श्रद्धेने सर्व साध्य होते. गुरु हा ब्रह्मदेवाप्रमाणे सद्गुणांचा पोषक व महेश्वराप्रमाणे दुर्गुणांचा संहारक आहे. मानवाच्या अज्ञानी आसुरी वृत्तींवर संयम ठेवावा लागतो. हीच संयमाची प्रेरणा मानवाला गुरुपासून मिळते. जीवनात खरा मार्गदर्शक असतो तो गुरुच. ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वदि साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि. गुरु हा ब्रह्मपदाचा आनंद, परमसुख देणारा ज्ञानाची केवळ मूर्तीच. गुरुपूजन हे सत्याचे पूजन, ज्ञानाचे पूजन आणि ध्यानाचे पूजन असते. गुरुच्या सानिध्यात राहून शिष्य नम्रता, जिज्ञासा, सेवाभाव शिकतो. ज्ञानाचे अमृत पिऊन तृप्त होतो. मनुष्याच्या जीवनसागरात गुरु हा दीपस्तंभ असतो. तसाच जीव व शिव याचे मिलन घडवून आणणारा गुरु साक्षात परब्रह्मच होय. जगातील प्रत्येक गोष्ट, कार्य, व्यवहार घडून येण्याकरिता विशिष्ट शक्तीची आवश्यकता असते. अखिल विश्वाचा
संपूर्ण जगताचा सर्वांगीण कारभार सुरळीत चालण्यासाठी विशिष्ट शक्तीची म्हणजेच बलाची आवश्यकता असते. यालाच आत्मिक बल असे म्हणतात. पिंड ब्रह्मांडातील कार्याचा समतोल राखण्यासाठी आत्मिक बलाची क्षमता स्थिर राहण्याकरिता करावे लागणारे प्रयत्न आणि क्रिया फक्त सद्गुरूच करतात. असे थोर पुरुष तपश्चर्येद्वारे स्वसामर्थ्याद्वारे आत्मिक बलाची वृद्धी करतात. त्यामुळेच पिंड ब्रह्मांडातील पर्यावरणाचा समतोल अबाधित राखला जातो. एवढे महान कार्य सद्गुरू संत करीत असल्यामुळे त्यांचे श्रेष्ठत्व अप्रतिम आहे. सद्गुरू हे सर्वच ज्ञानचक्षुने न जाणता चर्मचक्षुने जाणणे आणि तेच सत्य मानून चालणे हीच खरी अंधश्रद्धा होय. अशा अंधश्रद्धेचे निर्मूलन सातत्याने सद्गुरूच करू शकतात. याचसाठी सद्गुरूंची आपल्या जीवनात आवश्यकता असते. सद्गुरूंच्या सानिध्यात राहूनच वास्तव आणि प्रतीक स्वरूपाचा उलगडा करून घ्यायचा असतो. माझ्या चॅनेलवर असे छान छान व्हिडिओज पाहण्यासाठी माझ्या चॅनेलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.